मित्रांनो, तुम्ही मुंबईला गेला तर असाल आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक नाव नक्कीच माहीत असेल, मरीन ड्राईव्ह. मुंबईमधील सर्वात फेमस ठिकाण जर म्हटलं तर मरीन ड्राईव्ह. तुम्ही या ठिकाणी दिवसाचा अथवा रात्रीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते. अलीकडे या ठिकाणी 12 नंतर या ठिकाणी जाण्यास अलाउड नाही, परंतु दिवसभर सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सकाळ दुपार संध्याकाळ काहीही मॅटर नाही. आणि याच मरीन ड्राईव्ह मध्ये एक अशी घटना घडलेली आहे, त्यामुळे या प्लेसला हॉन्टेड प्लेसच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. तर नेमकं काय घडलं तर मरीन ड्राईव्ह या ठिकाणी जवळपास एक जय हिंद कॉलेज आहे आणि जय हिंद कॉलेजमध्ये एक अंजली नावाची मुलगी शिकत होती आणि हिचं इम्रान नावाच्या एका मुलावर प्रेम होतं. आता ह्यांचं प्रेम होतं, हे दोघं भेटत होते, मरीन ड्राईव्हवर फिरत होते, चहा कॉफी ह्यांचं हे चालू होतं. दरम्यान कोविड आला आणि कोविड आल्यानंतर या ठिकाणी ह्यांचं थोडं बोलणं भेटण्याचे ते काही प्रमाणात कमी झालं आणि या ठिकाणी इम्रानचं तोपर्यंत एका मुलीशी मैत्री झाली आणि तो त्या मुलीवर फिरू लागला. आता एकदा चहासाठी टपरीवर गेला असता इम्रान बरोबर एक मुलगी आहे असं या ठिकाणी अंजलीला दिसलं आणि अंजली त्या इम्रानपाशी गेली आणि त्या ठिकाणी त्याच्यावर बोलू लागली. तेव्हा इम्राननं या ठिकाणी अंजली ही माझी मैत्रीण आहे आणि जी दुसरी मुलगी होती ही माझी मैत्रीण अशी एकमेकाला ओळख करून दिली. अंजली कूल बनण्यासाठी म्हणजे हो आम्ही मित्र आहोत, चांगले मित्र आहोत अशी बोलली आणि त्या ठिकाणी निघून गेली. आता कोविडच्या पूर्वी या ठिकाणी अंजलीचं इम्रानच्या खोलीवर जाणं येणं चालू होतं, परंतु कोविडच्या दरम्यान हे जाणं येणं बंद झालं होतं आणि एक दिवस अचानक अंजली ही इम्रानच्या खोलीवर गेली आणि तिनं त्या ठिकाणी जेव्हा इम्रानच्या घरची बेल वाजवली त्यावेळी त्या ठिकाणी इम्रानच्या घरामध्ये तिनं असं चित्र बघितलं की तिला असं जाणून आलं की या ठिकाणी इम्रानचं आणि या मुलीचं अफेअर आहे आणि इम्राननं माझ्याशी चिटिंग केलेली आणि या ठिकाणी तिनं लग्नाची स्वप्न बघितलेली इम्रान बरोबर आणि इम्राननं आपल्याबरोबर चिटिंग केलेली आहे, दुसऱ्या मुलीबरोबर संबंध ठेवलेला आहे, हे तिला सहनच झालं नाही आणि त्या ठिकाणी भांडण करून ती रागाच्या भरात त्या ठिकाणून बाहेर आली. जी रूमवर राहत होती त्या रूमवर गेली नाही, ती तिथून गेली मरीन ड्राईव्हवर. संध्याकाळचे 8:30 वाजले होते आणि त्या ठिकाणी ती मरीन ड्राईव्हवर संध्याकाळचे 8:30 ते 11:30-12 पर्यंत त्या ठिकाणी थांबली होती आणि अचानक तिथं लोक 11:30-12 वाजता लोक जशी कमी झाली त्यावेळी तिनं रागाच्या भरामध्ये या ठिकाणी टेन्शनमध्ये या ठिकाणी जो मरीन ड्राईव्हचा कठडा या कठड्यावर उडी मारली आणि त्यावेळी भरतीची वेळ होती. भरतीची म्हणजे पाणी बाहेरील बाजूस येतं, भरतीची वेळ होती आणि त्यामुळे ती ज्या पाण्यात पडली त्या पाण्याच्या प्रेशर बरोबर या ठिकाणी ती वाहून गेली. आता वाहून गेल्यानंतर या ठिकाणी जो इम्रान होता, इम्राननं 2-3 दिवसानंतर तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी भांडून गेलेले 1-2 दिवसानंतर बोलेल ह्या विचाराने त्यानंतर तिला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ती त्या ठिकाणी भेटली नाही. आणि त्याचबरोबर 1 आठवड्यानंतर या ठिकाणची मरीन ड्राईव्हच्या एका कोपऱ्याला एका मुलीची डेड बॉडी त्या ठिकाणी भेटली आणि पोलिसांनी त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमला ती बॉडी पटवली आणि त्याचबरोबर तिच्या खिशाच्या डाव्या खिशामध्ये एक आय कार्ड होतं आणि त्यावरून त्या मुलीची या ठिकाणी अंजली नावाची मुलगी आहे अशी ओळख पटली. त्या ठिकाणी इम्रान त्या ठिकाणी गेला होता, परंतु इम्राननं काय केलं की आपण नको त्या लढतरीत पडायला नको या विचारानं इम्राननं त्या ठिकाणी काहीच बोलला नाही, तो त्या ठिकाणाहून निघून गेला. ही झाली त्यावेळीची गोष्ट. आणि त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 15-20 दिवसांनी या ठिकाणी लोकांची कामं जी आहे ती सुरळीत चालू झाली. लॉकडाऊन पूर्णतः शिथिल झाला होता आणि यामध्ये कॉल सेंटरमध्ये या ठिकाणी मरीन ड्राईव्ह पासून 1.5 किलोमीटर अंतरावर एक कॉल सेंटर आहे आणि या कॉल सेंटरमध्ये अतुल नावाचा मुलगा कामाला. आता अतुलची मुख्यतः शिफ्ट कुठली होती, डे शिफ्ट होती, पण कोविडचं आणि हॅकटॅक शेड्यूल त्याचबरोबर काही लोकांनी जॉब सोडला असल्यामुळे या ठिकाणी अतुलला जे ते या ठिकाणी नाईट शिफ्टला या ठिकाणी बोलवलं होतं. त्यामुळे अतुल त्या दिवशी नाईट शिफ्टला गेला होता. नाईट शिफ्टचा पहिला दिवस नाईट शिफ्ट त्यानं कव्हर केली आणि त्यानंतर घराकडे म्हणजे कांदवलीच्या दिशेने त्या ठिकाणी निघाला आणि या ठिकाणी मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आल्यानंतर तो आपल्या गाडीवरून गाणी गुणगुणतच जात होता आणि एवढ्यात त्याला कोणीतरी रडतंय अथवा ओरडतंय असा आवाज ऐकू आला.
आणि तो त्या दिशेकडे बघू लागला. त्या दिशेला त्याला काही दिसलं नाही, पण त्याला वाटलं की कोणीतरी असेल, आपण मदत करावी या उद्देशानं अतुलनं काय केलं, मरीन ड्राईव्हच्या बाजूला त्या ठिकाणी त्याने गाडी त्या ठिकाणी लावली, गाडीचं स्टँड लावलं आणि गाडीवरून उतरून तो त्या दिशेने जाऊ लागला. थोडं अंतर गेल्यानंतर त्याला रस्त्यावर रक्त सांडल्याचं दिसलं, मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचं दिसलं. त्याला थोडं संशय आला की एवढं मोठं रक्त, एवढं जास्त रक्त कसं सांडू शकेल. तर त्या रक्ताच्या दिशेने तो जाऊ लागला आणि त्याला त्या ठिकाणी कोपऱ्याला त्या ठिकाणी एक मुलगी आपलं डोकं बडवून घेत आहे आणि तिचं रक्त हे मोठ्या प्रमाणात जात आहे असं त्याला दिसलं. त्या ठिकाणी तो गेला आणि त्या ठिकाणी त्याने त्या मुलीला विचारलं, तुम्ही कोण आहात आणि का रडता. त्या ठिकाणी त्या मुलीनं असं रागात बघितलं आणि माझं नाव अंजली असं म्हणून त्या ठिकाणी पुन्हा ती जोरात रडू लागली. आता या ठिकाणी ते रक्त आणि तिचा चेहरा बघितल्यावर या ठिकाणी अतुलला मोठ्या प्रमाणात घाम फुटला. त्याला वाटलं हे काहीतरी वेगळं आहे आणि त्याने विचार केला आपण आता इथून पळून गेलं पाहिजे. तो जेवढ्या फास्ट पळता येईल तेवढं फास्ट त्या ठिकाणी पळला, गाडीपाशी गेला, खिशात हात घातला, किल्ली काढला, तोच खिशातून किल्ली खाली पडली. त्याने किल्ली घेतली, गाडीला लावली, पाहतो तर काय, ती अंजली जी मुलगी होती ती त्याच्या मागून अशी पळत असलेली त्याला जाणवू लागलं. त्याने गाडीला किक मारली, पहिल्या किकने चालू झाली, दुसरी किक मारली, गाडी चालू झाली. त्याने जेवढ्या फास्ट पळवता येईल तेवढ्या फास्ट गाडी पळवली आणि त्याला असं जाणवू लागलं की जी आत्मा आहे ती त्याच्या मागे पळू लागली आणि आत्ता वाचला सरे असं म्हटले. त्यावेळी अतुल खूप घामाघूम झालो आणि जेवढ्या फास्ट त्याने गरजेत जाता येईल तेवढ्या फास्ट त्या ठिकाणी घरी गेला. त्या ठिकाणी रात्रीची वेळ होती, घरामध्ये सगळे झोपले होते. त्या ठिकाणी त्यानं दरवाजा उघडला, घरी गेला, हातून कडी घातली आणि तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. जसा झोपण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर तो अंजलीचं रोदर रूप त्या ठिकाणी त्याला दिसू लागलं. आता त्याला काही कळलं की काय करू. सकाळ झाली, सकाळपर्यंत त्याला झोप लागली नाही, पण मोठ्या प्रमाणात त्याला ताप आला होता. आई त्याच्यापाशी आली, आई म्हटली अरे काय झालं, खूप तापाने फणफण गेलं, तू नेमकं काय झालं. तर तेव्हा जो घडलेला प्रकार आहे त्या ठिकाणी आईला सांगितला. ती दवाखान्यात गेले, डॉक्टरने त्यांना सांगितलं की मी असं बघितलेलं आहे. डॉक्टरांनी त्याला थोडं झोपेच्या गोळ्या, त्याचबरोबर काही औषध लिहून दिली. जवळपास जो ताप आहे तो त्याच्या अंगामध्ये 5 दिवस ताप होता. 5 दिवसानंतर तो ताप गेला. 5 दिवसानंतर त्यानं ते जे कॉल सेंटरवर काम होतं ते जॉब सोडून दिला, त्यानं दुसरीकडे जॉब बघितला आणि यानंतर अतुलला सांगितलं की मी यापुढे कधीही नाईट शिफ्टला जाणार नाही. आणि या ठिकाणी आता तू म्हणत असाल यार मरीन ड्राईव्ह एवढं भरलेलं आहे आणि त्या ठिकाणी कसं काय असं असू शकतं. मित्रांनो, काही ठिकाणं अशी असतात दिवसा जरी भरलेले असला तरी रात्री त्या ठिकाणी काही असू शकतं. पण मित्रांनो असं आहे की तुम्ही तुमच्या आजूबाजूही अशी लोक असू शकतात की तुम्हाला वाटतं की हा व्यक्ती खरोखर आहे, पण रियालिटीमध्ये तो व्यक्ती असू शकत नाही. ते कोणाची तरी आत्मा असू शकतो. त्यांचं विश्व वेगळं आहे, आपलं विश्व वेगळं आहे. जगामध्ये ज्या पद्धतीनं आपण देवाला मानतो त्या पद्धतीने ह्याही गोष्टीला मानलं पाहिजे आणि अशा गोष्टीपासून थोडं लांब राहणं हे पूर्णतः आपण केलं पाहिजे. तर मित्रांनो, आजची जी रिअल स्टोरी, ही रिअल स्टोरी तुम्हाला कशी वाटली, जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना ही स्टोरी शेअर करा. आणि तुमच्या एरियामध्ये असं कोणतं ठिकाण आहे जे की हॉन्टेड आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी गेला होता किंवा तुमच्या मित्राचा काय एक्सपिरियन्स आहे या ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जाओ.